कर्मचारी आहेत, इथे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि इथे देखील हे काम आता सुरू आहे। म्हणजे कशा प्रकारे लोक वाट बघतायत की पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा झाला नाही, त्याच्यानंतर हे सगळे गटर लाइन अशा प्रकारे साफ केले। हम लोग कि कौन साफ करता है कौन नहीं। अच्छा, अब ये साफ किया है, जिस तरह से पूरी गंदगी रखी है, आपको सही लग रहा है? नहीं सही लग रहा है, कौन सही लग रहा है। इसमें एक लड़की कल नहीं परसों गिर गई गटर में, हाँ बताए गिर गई, पूरा ऐसा बरोबर पानी था, नहीं मालूम था गटर था उसमें। कहाँ है ये गटर? ये जादोपाड़ा तिवारी चाल में। जादवपाड़ा तिवारी चालचा ही गटर आहे। आणि गटर कितने दिन से भरा है? गटर ये क्या ना महीना दिन से भरा है। मैं 4 दिन से इनको कॉल कर रहा हूँ, आ नहीं रहे। 11 बजे भेजता हूँ, 1 घंटे में भेजता हूँ, 2 घंटे में नहीं आ रहे। किसी को नहीं भेजा? किसी को नहीं भेज रहे। वो शकतो एकदा इथे कॅमेरा फिरवा। इथे हे महानगरपालिकेचे ठेकेदार आहेत, इथे उभे राहून आता खडी टाकायचं काम करतायत। परंतु जेव्हा गटर साफ करण्यासाठी एक व्यक्ती त्यांना सतत सांगताय, तेव्हा त्यांनी कोणतंही काम केलं नाहीये। हा व्यक्ती अक्षरशः नमस्कार, आता आपण उपस्थित आहोत नालासोपारा पूर्वेला। गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला 2 बातम्या अशा दाखवल्या होत्या, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतं की कशा प्रकारे महानगरपालिका ज्या व्यक्तीला 5 कोटी देते महिन्याचे, त्या व्यक्तीकडून काय काम केलं जातं। पावसाळ्यानंतरच, म्हणजे सलग 3रा दिवस आहे पावसाचा, पावसाळ्यानंतर त्या व्यक्तीच्या त्या 5 कोटींची पोलखोल होताना आपण स्पष्ट पाहू शकतो। आधी आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती काही व्हिडिओज दाखवतो, हे व्हिडिओ तुम्ही बघा। हे व्हिडिओ आहेत नाले सफाईच्या ड्रोन शॉटचे, म्हणजे नाले सफाई कुठपर्यंत झाली आहे, कुठे कुठे झाली आहे त्याचा एक पुरावा म्हणून महानगरपालिकेकडून हे मागवण्यात आले आहेत। परंतु दुसरीकडे गटर सफाई, ज्याचा मुद्दा आम्ही आधी उचलला होता आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे 180 कोटी जे आहेत ते 3 वर्षाला या व्यक्तीला दिले जात आहेत। महिन्याचे 5 कोटी या व्यक्तीला दिले जात आहेत। ज्यांचं नाव आहे RNB इन्फ्रा, म्हणजेच रतन सिंग राठोड यांना। रतन सिंग राठोड यांना जेव्हा 5 कोटी महिन्याला मिळतात तेव्हा त्यांचं काम एकदा तुम्ही दाखवा। इथे पाणी जात नव्हतं म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी जागोजागी जे आहे ते खोदून ठेवलं आणि अशा प्रकारे ही नाल्यातली घाण जेव्हा काढली तेव्हा असं पाणी जाऊ लागलं। परंतु तुम्हाला अजून एक दृश्य आम्ही दाखवतो, इथे या। हे तिची परिस्थिती आहे, अशा प्रकारे ही जी परिस्थिती आहे ही गटारांची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे पाणी नाल्यात जाऊ शकत नाहीये आणि वारंवार याच्या बातम्या देखील आम्ही बनवत आहोत आणि याची माहिती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। इथे या, इथे अद्यापही जे आहे ते गटारांमधून घाण काढायचं काम चालू आहे। ह्या प्रकारे जे आहे ते महानगरपालिका घाण काढते आणि ही रस्त्यावरच ठेवून देते, जेणेकरून पुढच्या पावसामध्ये ज्या प्रकारे नाले सफाईमध्ये मलबा पडेल का असं आपण म्हणतो आणि बातमी करतो, तशा प्रकारेच ड्रेनेज म्हणजे जे गटर सफाई आहे तिथे देखील मलबा पडेल का अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतात। 5 कोटी घेतल्यानंतर व्यक्ती जे आहे ते अशा प्रकारे खोदून ठेवतात, जेणेकरून पाण्याचा निचरा व्हावा। हे 5 कोटी दर महिन्याचे असतात, म्हणजे पावसाळ्यापूर्वी देखील हे काम झालं पाहिजे, पावसाळ्यानंतर देखील हे काम झालं पाहिजे, काम होत राहिलं पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे आहे कोणताही मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही। परंतु आता मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी या, इथे जे ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, इथे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि इथे देखील हे काम आता सुरू आहे। म्हणजे कशा प्रकारे लोक वाट बघतायत की पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा झाला नाही, त्याच्यानंतर हे सगळे गटर लाइन अशा प्रकारे साफ केले जाणार। इथे जे आहे तुम्ही बघू शकता, बघा इथे जे तुम्ही बघू शकता, ह्या लोकांनी या ठिकाणी गटार हे आत्ता पावसाळ्यामध्ये म्हणजे सलग 3ऱ्या दिवसाचा पाऊस पडलाय, त्यानंतर गटार सफाई जी आहे ते या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि अशा प्रकारे गटार नुकताच अंधेरीचा जो आहे तो पूर्ण किस्सा ताजा आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्ती पडून मेलेला आहे आणि असं असताना गटर सफाई करून गटर अशा प्रकारे उघडं ठेवलं जातं आणि महानगरपालिकेची लोक इथे येऊन फक्त व्हिडिओ काढतात, फोटो काढतात आणि याच्यामध्ये काही होत नाही। इथे जेव्हा पाणी निचरा होत नव्हतं तेव्हा या लोकांनी इथे तोडून ठेवलं आणि अशा प्रकारे तोडून नंतर ह्याच्यातून जे ते पाणी निचरा होऊ लागलं। आता इथे टिंबरची दुकानं आहेत, हे लाकडाची दुकानं आहेत, ह्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरतं। हे लोक अनेकदा तक्रार करतात महानगरपालिकेकडे की पाणी शिरलेलं आहे आणि नंतर मग जे आहे ते असा कचरा जो आहे तो काढून अशा प्रकारे हे लोक बाहेर ठेवतात। म्हणजे गटर सफाई कुठपर्यंत झाली आहे, 5 कोटी नेमके कुठे वापरले जात आहेत, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। जर इथे तुम्ही बघाल,
इथे या लोकांनी आत्ता काम करून गटर स्वच्छ केलं, पाणी निचरा होत नव्हतं म्हणून. आणि इथे जर तुम्ही बघाल हे लोक गटर साफ करतायत आणि अशा प्रकारे हा मलबा बाहेर ठेवतायत. या दुर्गंधीबाबत, या संपूर्ण घटनेबाबत इकडच्या दुकानदारांनी, इकडच्या नागरिकांनी अनेकदा पत्रव्यवहार करून जे आहे ते तक्रारी केल्या, परंतु आपल्याला वसई विरारकरांना सवय झाली आहे टॅक्स भरा, जीव धोक्यात द्या, आधी महानगरपालिकेला पैसे द्या, नंतर महानगरपालिकेला आपला जीव द्या. नालेसफाईवर अनेक बातम्या झाल्या. नालेसफाई जी झाली आहे ती कुठेतरी 95% झाली असल्याचं महानगरपालिकेने दावा केला. त्याच्यानंतर हे नालेसफाईचे व्हिडिओज येऊ लागले, परंतु गटर सफाई खरंच झाली आहे का? म्हणजे कुठे नालेसफाईचे 17-20 कोटी आणि कुठे 180 कोटी, याबाबत आता नागरिकांनी विचार करायला पाहिजे. महानगरपालिका खरंच RNBचं बिल रोखणार का? रतनसिंग राठोड जो व्यक्ती या संपूर्ण घटनेमागे आहे त्याच्यावर कारवाई होणार का? कारण कशा प्रकारे रतनसिंग राठोड यांनी तब्बल 180 कोटीचा हा संपूर्ण ठेका घेतलेला आहे गटर सफाईचा. आणि आपण समोरासमोर दृश्य बघू शकतो. आधी नालासोपारा पश्चिमेच्यामध्ये तुम्ही पश्चिम परिसर दाखवला होता, कशा प्रकारे पाणी जात नाही, आणि आता आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे हा पूर्व परिसर, कशा प्रकारे पावसाच्या दिवसामध्ये पाणी निचरा होत नाही, त्याच्यानंतर गटर सफाई केली जाते आणि गटरची ही घाण अशा प्रकारे टाकली जाते. कुछ कहेंगे गटर की गंदगी पूरी बाहर रखी हुई है. हाँ गंदगी तो है, बहुत गंदगी है. देखिए अभी इसमें अगर कोई गिर के कुछ हो जाता है क्या कहेंगे? अभी गिर जाए तो मर जाएगा आदमी. बिल्कुल. हाँ, इसमें कोई कितना दिन से देख रहा हूँ ऐसे कैसे. इस साल सफाई हुआ नहीं, हर साल सफाई होता भी है. गटर का सफाई तो हुआ ही नहीं है. हाँ इस साल नहीं हुआ, अगले साल हुआ था. अच्छा, ये ऐसे तोड़ के रखा है, क्यों ये लोग ऐसे तोड़ रहे हैं सब ये जगह? क्या मालूम क्यों तोड़ रहा है, वो तो हमको नहीं मालूम. अच्छा, हर साल तोड़ते हैं? नहीं ये तो नहीं मालूम, हर साल तोड़ते हैं. हाँ, लेकिन क्यों टूटा है, पानी फंसा होगा तब टूटा होगा. बिल्कुल. पानी फंसा है तो सीधा तोड़ दिया. अब इसको बनाएगा कौन? लेकिन ऐसे तोड़ दिए. बनाएंगे म्यूनसिपालिटी वाले बनाएंगे, सरकार यहाँ का बनाएगा. अच्छा, ये जो ऐसे रखा हुआ है अभी फिर से गटर में जाने का हाँ फिर वापिस जाएगा ये. अगर ये वापिस गटर फेंक देंगे तो नहीं जाएगा, यहीं रहेगा तो वापिस चला जाएगा. अभी चला जाएगा. बिल्कुल, अभी तो पानी भर जाएगा और 3 दिन बारिश बताई है. हाँ वो वापिस भर जाएगा. अच्छा, आपका दुकान इसी लाइन में? नहीं मेरा दुकान नहीं, मैं तो फर्नीचर काम करता हूँ, मैं तो सामान लेने आया हूँ. हाँ, तो ये ऐसे हालत देख के क्या है मतलब? अच्छा, ये जो है इसका बास भी आ रहा है इतना गंदा, और इन लोग की दुकानें हैं, तो कंप्लेंट वगैरह तो होती रहेगी. नहीं कंप्लेन अभी किए होंगे, अब ये लोग को मालूम होगा, दुकान वाले को मालूम होगा कंप्लेन किए हैं कि नहीं किए हैं. बिल्कुल. लेकिन ये गंदगी है. हाँ ये गंदगी है, गटर साफ नहीं हो रहा है. नहीं हो रहा है. कहाँ पर है? आइए आगे आइए आप. इस तरफ इधर आइए, इधर आइए. पानी इतना भरा रहता है. पानी कहाँ भरा रहता है? अरे पूरा रोड इधर उधर तक पूरा इतना पानी भरा रहता है. हाँ. मैं जाती हूँ, खुद देखती हूँ काम अच्छा, पे. ये कोई साफ करता है कभी आपको? अब मालूम है हम लोग को कि कौन साफ करता है कौन नहीं. अच्छा, अब ये साफ किया है, जिस तरह से पूरी गंदगी रखी है, आपको सही लग रहा है? नहीं सही लग रहा है. कौन सही लग रहा है? इसमें एक लड़की कल नहीं परसों गिर गई गटर में. गटर में गिर गई? हाँ, बताए गिर गई. पूरा ऐसा बरोबर पानी था, नहीं मालूम था गटर था उसमें. अच्छा, हाँ, लेकिन गिर अभी गई. ठीक है वो? हाँ तो ठीक ही है, मैंने आदमी लोग निकाल लिए तुरंत. कितने साल की? अरे 18-19 साल की थी. 18-19 साल की लड़की हाँ, गिर गई. हाँ. अब अच्छा, वहाँ पे कोई नहीं होता तो क्या होता? बह जाती? हाँ बह जाती ना, वो आती थी ना रास्ते से. ऐसा पूरा मालूम नहीं था पानी है, गटर है, क्या है, गड्ढा गुड्ढा कुछ नहीं मालूम पड़ता है. आने टाइम में पूरा ना पानी भरा रहता है. अच्छा, तो अभी ये निकालने के बाद जब पानी जाना शुरू हो गया, वहाँ पे वो लोग निकाल ही रहे, इस तरह से तोड़ रहे दुकानों के सामने के. सही अब कर. दुकान वाले समझे, दुकान वाले को बोलेंगे तभी ना चलेगा. सब ये लोग को रहते हैं ना, हम तो रास्ते हैं, जाते आते रहते हैं. हाँ. ठीक है. ये जादोपाड़ा तिवारी चाल में बिल्कुल. मैं मुकादम को फोन कर रहा हूँ, अभी भेज रहा हूँ, आधे घंटे में भेज रहा हूँ, 1 घंटे में भेज रहा हूँ, आ नहीं रहा है. गटर पूरा भरा है, सामने खड़ा है, ये सामने खड़ा है, आ नहीं रहा है. मैं कंप्लेन कर करके थक गया हूँ. वो बोलता अभी भेजता हूँ, आज बोला 11 बजे भेजता हूँ, वो भी नहीं आए. ठीक है मैम, 11 बजे तक बोले नहीं आए. आज 4 दिन से हम लोग परेशान है. पूरा एकदम सबका रूम पूरा मोड़ी सब पूरा जाम है, पूरा जाम है. पूरा जाम है मैम. और उसके बाद मेरे पास सब वीडियो है, सब फोटो है मैम. हाँ, एक गटर है. कहाँ है ये गटर? ये जादोपाड़ा तिवारी चाल में. जाधवपाड़ा तिवारी चालचा ही गटर आहे. आणि गटर कितने दिन से भरा है? गटर ये कहना महीना दिन से भरा है. मैं 4 दिन से इनको कॉल कर रहा हूँ, आ नहीं रहे. 11 बजे भेजता हूँ, 1 घंटे में भेजता हूँ, 2 घंटे में नहीं आ रहे. किसी को नहीं भेजा? किसी को नहीं भेज रहे. वो बोलते अभी आ रहा, अभी आ रहा, नहीं आ रहा है. अच्छा, अब तो मुकादम यही है, तो अभी आप इनसे बात कर सकते हैं. जी मैम, लेकिन अभी नहीं सुनेंगे ये. अभी नहीं सुनेंगे मैम, हाँ. अभी नहीं सुनेंगे मैम. अच्छा, ये किसके मुकादम है, किसका ठेका है, ये कुछ पता है आपको? ये बोल रहे हैं मैं कहना अपना ये इसका कहना नगर से अपना यहाँ से क्या उसको बोलते हैं कहना नगर पालिका का. नगर पालिका का ठेका है. नगर पालिका का. मुकादम जो है वो नगर पालिका का हाँ है. वो लेकिन नहीं आ रहे. अच्छा.
अच्छा, ये अभी रास्ते पे इस तरह से ये देखिए इसको साफ किया गया है, जी से गंदगी निकली है, जी। क्या लगता है सही है ये? नहीं। गिर जाएगा कुछ, ये हो जाएगा? जी मैम, कल अभी तो गटर में आदमी गिर रहा है, एक तो अभी मीरा रोड में मर गया, बिल्कुल। अभी ऐसा गटर में जाएगा आदमी मरेगा तो क्या होगा? इसे तोड़ा जाता है, क्यों तोड़ते हैं ये लोग? अभी पानी जाने के लिए जो बना बनाया चीज ये लोग तोड़ रहे हैं, जी सही कर रहे हैं लोग, सही कर रहे हैं। लेकिन अभी बारिश में लोग काम करते हैं, बारिश काम में पहले करना चाहिए। बारिश के पहले करना चाहिए मैम। अच्छा, आपके यहाँ पे बारिश से पहले कोई सफाई नहीं, कुछ भी नहीं हुआ, पूरा एकदम रोड देखेगा मैम, एक बार आप चलिए वहाँ पे, आप रोड देखिए कैसा हालत है रोड का, कोई नहीं जा रहा वहाँ पे, कोई नहीं जा रहा, कोई नहीं जा रहा मैम। बिलकुल। आपण पाहू शकतो, एकदा इथे कॅमेरा फिरवा, इथे हे महानगरपालिकेचे ठेकेदार आहेत, इथे उभे राहून आता खडी टाकायचं काम करतायत, परंतु जेव्हा गटर साफ करण्यासाठी एक व्यक्ती त्यांना सतत सांगताय तेव्हा त्यांनी कोणतंही काम केलं नाहीये। हा व्यक्ती अक्षरशः त्यांना इतके दिवस फोन करतोय, पण त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीचा ते रिस्पॉन्स देत नाहीयेत। आपण मान्य करूया की या ठिकाणी जी आहे ती कामं भरपूर असतील, महानगरपालिकेची 5 कोटीचा ठेका आहे म्हटल्यावर भरपूर कामं करत असतील ठेकेदार, परंतु जिथे गरज आहे तिथे ठेकेदार काम करणार नाहीत का? असा कोणता नियम महानगरपालिकेने इथे बनवलाय का? तर तसं महानगरपालिकेने स्पष्ट सांगावं आणि आयुक्तांनी सांगावं, कारण कालच्या दिवसामध्ये आयुक्तांना देखील या मुद्द्यावर घेरण्यात आलं होतं। त्याच्यामुळे कुठेतरी आता आयुक्तांनी पण आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। पाहण्यासारखं असेल रतनसिंग राठोड सारख्या हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होते की नाही। धन्यवाद।